पोरीचा 40 पोरी नुसतं मीठ लागलं तर वराळ किती जेवला असेल. मग लग्न कोणाचं होतं? मोठ्याने सांगा. 5 ट्रक नुसतं मिरच्या लागल्या तर त्या मिरचीची भजे किती झाले असतील. मग लग्न कोणाचं होतं? ह्या एवढाले गुलाबजामुन फुटबॉल एवढाले पंक्तीवर लोकायले खायला दिले तर विचार पडला की
मी खर्रा खाते. थोडासा जरी खर्राचा आवाज आला की ही बाई अशी पडद्या आडून कान टोकावून निघते. बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? नाही बाबा. हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? कोणाला सांगतो तू? तिला सांग ना बे. नाही बाबा. काय झालं? बापरे बाप, एवढी मुजर बायको नाही पाहिली मी. अन मामा, तू कासच लग्न लावलं आमचं. त्या लग्नाच्या चर्चा बंद नाही झाल्या बरं. जिकडे जावा तिकडे चर्चा सुरुवात का लग्न करावा तर फक्त एकनाथच्या सासऱ्यासारखंच. बरं, तिकडे जावा तिकडे चर्चा सुरुवात का लग्न करा तर फक्त एकनाथच्या सासऱ्यासारखंच. वा, काय तारीफ करतात हो लोक. किती गावची साऊंड सिस्टीम होती मामा? 51. सारा गावभर पहिलेच लग्नाला साऊंड सांगून ठेवला. 51 गावची साऊंड सर्व्हिस आणि लग्नासाठी मंडपाची पट्टी नाही टाकली तू. त्या चिचीच्या नावाखाली आमचं लग्न लावून दिलंय. बरोबर आहे का? नाही नाही जावई बापू, सर्व साऊंड सर्व्हिस निघाल्या होत्या लग्नासाठी आणि नेमका लॉकडाऊन लागला आणि तिकडेच थांबल्या आणि त्या चिचीले कामात धोतर बांधू. नाही नाही, धोतर नको बांधू, नाही तर ते मुख्यमंत्री साहेबांची इज्जत खराब होईल ना. हो, फेकाव मात्र तूच. खोटेही बोलणारे लोक असतील पण या जगाच्या पाठीवर तुझ्या समोर कोणीच नाही. शाबास, डोळ्याची पापणी नाही राहत तर खोटा बोलते हा माणूस. साक्षात सरस्वती बसली आहे तुझ्या तोंडात. नुसतं बडबड बोलते हा माणूस. अंतिम मिरची भली तर खासच 5 ट्रक मिरची आणि एका बजात मिरची नव्हती. सगळ्या बजात त्या तरोट्याच्या शेंगा टाकून मेंढरासारखी भजी आणली तुला आम्हाला. ते बरोबर आहे का? नाही, त्या तरोट्याच्या शेंगा नव्हत्या जावई बापू, मिरच्याच होत्या. यंदाच्या वातावरणामुळे त्या कुपोषित पिकल्या. असं नाही, भाजीपाल्याला कुपोषण लागलं. हो, फेकाव मात्र तूच. या गोष्टीसाठी ना मी तुला साष्टांग दंडवत घालतो. त्या गुलाबजामुन तर हदच केली. काय त्याची टेस्ट आणि काय त्याची साईज. कावण्याच्या पाहुण्याची बेइज्जती केलीस तू. नाही नाही जावई बापू, मी तर सर्वच चांगलं केलं होतं. आणि ते जाऊ दे. आणि आता हे 2 जीवाची आहे. कोण? मी. काय झालं बा? काय झालं का? काय झालं का? काय झालं? नाही रे, पक्के बागाला येते. त्या अंगणवाडीतून गरोदर मातेचा आहार मिळाला तर हिनं खावायला नाही पाहिजेत का? नाही खाल्ला. त्या शाळेतल्या करिश्मीले शिल्लीले जाऊन निघला आणि त्या पैशात खर्रे वाटले. आता तूच मला सांग, हे जर असे खर्रे खात राहील तर हिच्या पोटातलं बाळ कसं पैदा होईल? सुदृढ होईल का कुपोषित होईल? कसं होईल? काय झालं? काय झालं? नाही रे, पुरा सटच खराब झाला. आणि काय मामा, तुला सांगून ठेवतो, जर का माझं बाळ कुपोषित पैदा झालं तर इच्छा सकट तुझी. आणि मग ते तलवार कुठे गेली? व माझी तलवार कापूनच टाकतो साल्याले, कापूनच टाकतो साल्याले. अर्धा तास झालं याचं कीर्तन ऐकतो. आतापर्यंत जर कोणी असतं तर कापूनच टाकलं असतं. कापूनच टाकतो साल्याले. बापू, हे टेबला मागे लपून बसले. काही म्हण पण अशा डायलॉग मार. पाहिलं व याचा जुलकोबा फोडतो ना. आजी कुंडी गेले जी. उठा, कापूनच टाकतो साल्याले. आजी कुठे गेले जी? ओ बापू, हे इथं टेबला मागे लपून बसले जी. उठाव त्याले, उठाव. आजी उठा जी, बापू काही गोष्ट सांगतो म्हणते. हो तिकडे. बापरे मामा, तुमचा राग आहे का काय? जावई बापू, तुम्ही आमचा रागच पाहिला नाही. एकदा माझ्या बापाच्या पेरणीला बैल बसला, उठता उठे ना, नाही तो उठला. मग मेली तलवार कणकण कापला. 5 गावात चर्चा चालली. बापू, बाकीच्या गोष्टी मग सांग, मला मस्त भूक लागली आता. जाणता खाना आत्महत्या आहे ना. एकदा हिचा मामा घरी पाहुणा आला. म्हटलं साला पाहुणा आला, कोंबडा कापला पाहिजे साल्याले. तो म्हणते दाजी 1 पाव पाजा. पुन्हा म्हणते दाजी 1 पाव पाजा. मग किती पाव पाजली? 2 पाव. पुन्हा म्हणते दाजी 1 पाव पाजा. 3 पाव पाजली ना. पसली तेवढीच प्या. नाही पसली, जेवलाय नाही, तसाच झोपला. रात्रभर बाजीवर फल फल गुतला. सारा अंथरुण आलं गेलं. सकाळी उठला
बसला काय दिवसभर धुतली एक खराब केली आणि घरातल्या सगळ्या लोकांना धुवून मागितल्या. अवा ए बुवा रे चांगली बसून खाणावा तिकडे ते मुरमुऱ्याचे लाडू फुकट आहेत ना. बापरे काय ना बापू खाता घेताना असं देते. काय रे त्रास देतो ना माझ्या पोरीला. तो माझा सासरा माझ्या घरी आला आणि मला म्हणते माई पोरगी होती कशी नाही कशी झाली कशी. जे त्याला किटकिट लावली जावाय बापू जेव घेऊ द्याला. कापलं का नाही हो मुठभर काचकुऱ्या बिस्तरावर टाकून दिल्या. रातभर खाजू खाजू